हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल आहे ना मी इडलीसाठी भिजवलेलं आणि तुम्ही बघताय हे किती जास्त फुललं आहे. कारण की नेहमी काय होतं ना, मी मोठ्या भांड्यामध्ये ठेवत असते पण एवढं काही फुलत नाही ते, आणि यावेळेस बघा किती जास्त फुललं आहे आणि मी नेमकं छोट्या भांड्यामध्ये ठेवलं. सो आता पटकन म्हटलं तर ब्रंचची तयारी करून घेते, म्हणजे ब्रेकफास्ट पण होऊन जाईल आणि लंच पण होऊन जाईल. सो पटपट इथे आता मी प्रिपेअर करून घेते. चटणीचं तर बनवायचं होतं मला, पण त्याच्यासाठी जो खोबरा असतो तो संपलेला होता आणि मी ओल्या नारळाची चटणी प्रेफर करते. सो इथे म्हणून मी घरीच असा मस्त हा नारळ फोडून घेते आणि यातनं हे काढून घेते. आणि हे कसं काढते मी, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इझिली हे खोबरं निघून जातं आणि आपण घरी स्टोअर करून ठेवू शकतो. सो मी हे ना फ्रीझरमध्ये एका पॅक डब्यामध्ये ठेवत असते आणि अगदी छान राहतं 15 ते 20 दिवस. आणि ज्या दिवशी आमच्या इथे इडली सांबारचा मेनू असतो लंचमध्ये, सो तेव्हा ब्रेकफास्ट आणि लंच आमचं दोन्ही पण हेच असतं. कारण की आमच्या इथे सगळ्यांना इडली सांबार हे खूप जास्त आवडतं. आणि ज्या दिवशी समजा म्हणजे बॅटर आहे घरामध्ये आणि लंचमध्ये नाही बनवायची इडली, तर त्या दिवशी मी ब्रेकफास्टमध्ये पण इडली बनवून देत असते. कधी इडली असते किंवा कधी आप्पे असतात त्याचे, किंवा मग कधीतरी उत्तप्पा वगैरे असंही बनवत असते मी. सो हे बॅटर जे आहे ते मी एवढं म्हणजे प्रमाणात भिजवत असते की तो कमीत कमी त्याच्यामध्ये 3-4 आयटम्स तरी होऊन जातील. उत्तप्पा, डोसा, इडली वगैरे असं. आणि प्रिशालाही हे खूप जास्त आवडतं, सो त्यामुळे मी हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवत असते. चटणी तर झाली बनवून, आता सांबार पण एका साईडला बनवणं चालू आहे आणि आता इडली पण लावून देते. कारण की मी नेहमी असंच माझा हा सिक्वेन्स असतो, चटणी आधी बनवून ठेवत असते मी, म्हणजे ती फ्रीजमध्ये ठेवते. सो थोडी थंड होते आणि थंड चटणी जी असते, कारण की त्याच्यामध्ये दही असतं तर ती खूप छान लागते. आणि साईड बाय साईड सांबार पण चालू असतं बनवणं आणि इकडे इडली ठेवून देते, म्हणजे सगळं काही असं गरम गरम सर्व केलं जातं. हे बघू शकता तुम्ही बॅटर की किती जास्त आहे. म्हणजे एकदा मी इडली लावली आहे याच्यामध्ये, म्हणजे 14 इडलीज लावली मी या बॅटरमध्ये आणि अजून जास्त हे फुलतं आहे. म्हणजे मला माहिती नाही यावेळेस काय होतं आहे प्रोसेस. आणि जेवढं मी क्वांटिटी घेत असते नेहमी भिजवताना, तांदूळ, डाळ वगैरे ते सगळं काही तेवढंच आहे, पण यावेळेस ते खूप जास्त फुलतं आहे. आणि म्हणून मग म्हटलं आता याला पटकन मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते. कारण की काय होतं ना, जेवढा वेळ याला जास्त वरती ठेवलं तर तेवढा जास्त फुलत जातं आणि त्याच्यामध्ये थोडासा असा आंबूस वास यायला लागतो. सो म्हणून मी याला पटकन फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि मागच्या 1-2 वेळेस मी असंही ऑब्झर्व केलं आहे की म्हणजे 3-4 दिवसाच्या वरती जर झालं ना हे बॅटर, तर फ्रीजमध्ये जरी असलं तरीसुद्धा तर याच्यामध्ये थोडासा असा आंबूसपणाचा वेगळाच वास यायला लागतो. मे बी हे उन्हाळा चालू आहे म्हणून असं होतं आहे. सो मी याला लवकरात लवकर कन्झ्युम करायचा ट्राय करेल. आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यावर प्रिशाची इथे मस्त अशी मस्ती करणं चालू होती. सो ती तिच्या गुडियासाठी हे सॉन्ग म्हणत होती. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की ती झोपत नाही, म्हणून मी तिला असं भीती दाखवते की तिने लवकर झोपायला पाहिजे. कारण की काय होतं ना, जेव्हा ती लवकर झोपत नाही, म्हणजे तिला झोप आलेली असते पण ती नाटकं करत असते, तर तेव्हा आम्ही तिला थोडीफार अशी म्हणत असतो की तू झोप, नाही तर असं म्हणजे असे सॉंग्स वगैरे म्हणत असतो तिला. सो ती पण इथे तीच ट्रिक यूज करते आहे. आणि मग नंतर दुपारी मी जरा एडिटिंगचे कामं करत बसले होते म्हणून काही जास्त रेकॉर्ड नाही केलं. सो आता संध्याकाळी डिरेक्टली प्रिशा झोपेतून उठल्यानंतर आता मस्त तिचं काहीतरी खाणं चालू आहे, अटरम शटरम. आणि सोबतच माझे जे ब्लॉग्स आहेत ते पण बघते ती टी व्हीमध्ये. म्हणजे तिला खूप छान वाटतं जेव्हा ती टी व्हीमध्ये दिसते एखाद्या ब्लॉगमध्ये वगैरे. सो ती तेच करत असते, म्हणजे उठल्यानंतर थोडंफार असं बघत असते. सो आता टी व्हीवर तिचं तेच बघणं चालू आहे. आणि आता मला संध्याकाळी ना एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजे अचानक ठरलं हे. आधी राहुल जाणार होते, पण नंतर असं ठरलं की मी आणि प्रिशा पण जाणार आहे त्यांच्यासोबत. सो आम्ही इथे मस्त असं रेडी झालोय आणि आम्ही आता कुठे जातोय हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच. हाय ऑल. सो आता आम्ही जातोय एका ठिकाणी, वास्तुशांती आहे. ॲक्च्युली जळगावला जे आमचे ओळखीचे आहेत ते काका, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे फ्रेंड आहेत ते खूप चांगले, आणि त्यांच्या कोणाची तरी इथे आहे वास्तुशांती रिलेटिव्हचे, म्हणजे खूप चांगलं जवळचंच रिलेशन आहे. सो मग ते काका पण इथे आले आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले आणि माझे सासरे पण इथे आलेले आहेत. सो आता आम्ही सगळे जातोय वास्तुशांतीसाठी. सो पप्पा म्हणजे माझे सासरे जे आहेत तर ते दीदीकडे गेलेले आहेत, दीदींना भेटायला. मग आता आम्ही आधी जातोय तिथे त्यांना पिक करू आणि तिथून आम्ही वास्तुशांतीला जाऊ. प्रिशा कुठे जातोय आपण? अच्छा, दादाजीला घ्यायला जातोय. प्रिशा पप्पांना दादाजी म्हणते, जसं मी तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये सांगितलेलं की दादी, दादाजी, नानी असं म्हणते ती.
आणि मग नंतर पप्पांना पिक केलं आम्ही आणि आम्ही निघालेलो वास्तुशांतीसाठी. सो ॲक्च्युली हे जे लोकेशन आहे ते आमच्या घराजवळच आहे. आणि इथे आल्यानंतर जेवण वगैरे केलं, कारण की पूजा तर सकाळीच झालेली होती. फक्त जे पुण्यामध्ये राहतात त्यांचं जेवणाचा वगैरे प्रोग्राम जे आहे तो संध्याकाळी होता. सो दर्शन वगैरे घेतलं, जेवण केलं आणि मग आम्ही रिटर्न निघालेलो. पण रिटर्न येताना मात्र आम्हाला ट्रॅफिक लागलेली, कारण की बरोबर ट्रॅफिकच्या वेळेसच आम्ही बाहेर पडलेलो होतो. कारण की जाताना तर आम्ही लवकर गेलेलो, पण येताना थोडंसं लेट झालं. सो चला, यासोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.